तर आतमध्ये जाऊया आता, दर्शन घेऊया. आतमध्ये किती गर्दी आहे किती नाही आपल्याला नाही माहिती. त्र्यंबकेश्वर मित्रांनो 3 किलोमीटर, आई शपथ. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये आलेल्या भाविकांचे हार्दिक स्वागत. तिकडे तुम्ही पैसे देऊन पण आतमध्ये जाऊ शकता, 200 रुपये डायरेक्ट एंट्री आतमध्ये. पूर्ण जोश मध्ये अजून पर्यंत याच्या कधी मी ब्लॉग मध्ये कंट्रोल जातो. पण थोडं शांत बसू इकडे, त्याच्यानंतर पुढचे व्हिडिओ वगैरे बनवू आणि पुढच्या दर्शनाला जाऊया. चला वरती जाऊया, दर्शन घेऊया. सुंदर प्लेस एकदम. बघू वरती आपण जाऊ. चला. कारण आतमध्ये जास्त तर शूट करायला भेटलं नाही, पण तुम्हाला माहिती माझ्या अंगात थोडी तरी मस्ती आहे शूट करायची. तर जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मयूर ब्लॉगच्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर तुम्हाला सर्वांना माहीत असेल आपण नाशिकला आलो आहे आणि नाशिकची सिरीजसुद्धा चालू केलेली आहे. तर 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक म्हणजे आपलं त्र्यंबकेश्वर. तर आज आपण तिकडे जाणार आहोत आणि 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक भीमाशंकर जिथे आपण जाऊन आलो आहे त्याचासुद्धा ब्लॉग आपल्या चॅनलवरती आहे. तर आज आपण जाणार आहोत नाशिक सिरीजमध्ये त्र्यंबकेश्वर या ठिकाणी. इथून आपल्याला 28 किलोमीटर लांब जायचे. आता आपण आहोत पवननगरमध्ये आणि तिथे जाऊन मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे मंदिराची, तिथला इतिहास वगैरे आणि आजूबाजूचं सर्व दाखवणार आहे. आणि तिथून आपण कुठे कुठे जाणार आहोत पुढे पण, कारण की फक्त त्र्यंबकेश्वर नाही करणार, तिथून पण आपण 2-3 ठिकाणी जाणार आहोत. तर ती कोणती ठिकाणं आहेत ती बघण्यासाठी लास्टपर्यंत बघून राहा. मित्रांनो आता आपण निघूयात आणि सकाळचे 5:30 वाजले. तर मित्रांनो सकाळ झोप तर झालेली नाही, कारण की रात्रभर डाटा ट्रान्सफर वगैरे सर्व काम असतं. आता आपण निघूया. आपल्याला जायला निदान 7-7:30 तरी होतील आणि तिथे जाऊन किती वेळ लाईनीत थांबावं लागते किती नाही, कसं दर्शन होणार आहे आणि व्हिडिओज वगैरे सर्व दिसतील तुम्हाला. तर चला जाऊया, निघूया. तर मित्रांनो आता आपण निघूयात इथून आणि पुढचा आपला प्रवास चालू करूया. चला आधी गाडी स्टार्ट करून घेऊ. गणपती बाप्पा मोरया, नमो पार्वती पते, हर हर महादेव. तर चला मित्रांनो आपला प्रवास आता सुखरूप चालू करू. इथे आपण पाया पडून जाणार आहोत, उतरणार नाही. पण हे गणपतीचं मंदिर आहे मित्रांनो, तर इथूनच पाया पडू आपण आणि निघूया. इच्छापूर्ती गणेश मंदिर, रायगड चौक. मित्रांनो गणपती बाप्पा मोरया. बाप्पा चांगला प्रवास होते आमचा. तर चला निघूया आपण. दुपारी गेलो तर आपल्याला खूप गर्दी भेटेल, म्हणून आपण सकाळी प्रवास करतोय. आपल्याला दर्शन पण चांगलं भेटेल आणि व्हिडिओज काढायला पण भेटतील. आरामात जाऊया, काय घाई नाही करायची आपल्याला. आज सुकाचं वातावरण मित्रांनो एवढं भारी वाटतंय ना मला. माझा मूड ना 1 सेकंड मध्ये चेंज होता. मी आत्ता सॅड असेल तर 1 सेकंड मध्ये मला नेचर जर चांगलं भेटलं तर मी लगेच खुश होतो. सकाळचं एकदम रस्ता मोकळा मोकळा मित्रांनो, ड्राईव्ह करायला पण चांगलं वाटतंय. तर इथून आपण निघूया राईड मारून. तर मित्रांनो आता नाशिकमधले जे खूप फेमस ठिकाण आहेत जिथे आपण चाललोय, ब्रह्मगिरी, त्र्यंबकेश्वर, अंजनेरी आणि तिकडे जवळपास बॅकवॉटर सुद्धा आहे म्हणजे गंगापूर डॅम, तिकडे सुद्धा जायचा प्रयत्न करणार आहोत आपण. पण जेव्हा आमची शाळेची पिकनिक गेली होती, शाळेची सहल ती गेली होती भंडारदराला, जे नाशिकच्या जवळ आहे पण नगरमध्ये भंडारदरा. ते स्पॉट एवढं भारी ना मित्रांनो, एवढं सुंदर स्पॉट आहे ना ते. मी तेव्हाच विचार केला होता जेव्हा पुन्हा एकदा फिरायचा चान्स भेटेल तर मी भंडारदराला नक्की जाऊन येईल, जिथे आमची शाळेची सहल गेली होती मित्रांनो. आणि ते तर दिवस भेटणार नाही जे शाळेतल्या मित्रांसोबत घालवलेले. तर मित्रांनो आपण त्र्यंबकेश्वर रोडच्या खूप जवळ आले आहोत आणि आतमध्ये आता लेफ्ट मारला की आपल्याला त्र्यंबकेश्वरचा रोड येईल आणि तिथूनच आपल्याला पुढचा आपला त्र्यंबकेश्वरचा प्रवास चालू करायचा. तर जे माझे नाशिकमधले मित्रांनो त्यांनी मला एक सजेशन दिलंय की तू पावसाळ्यात सुद्धा नाशिकला ये, कारण की नाशिकमध्ये पावसाळ्यात पण खूप बघण्यासारखं असतं. जेव्हा जी हिरवळ पडते ती बघण्यासारखी असते. ते बोलले की येतो आपण भरपूर ठिकाणी जाऊ, कारण की आता तर आपल्याला पूर्ण नाशिक कव्हर करणं पॉसिबलच नाहीये मित्रांनो. तर आपण प्रयत्न करूया तेव्हा सुद्धा यायचा. आणि आता आपण त्र्यंबकेश्वर रोडच्या दिशेने वळत आहोत. लेफ्ट मारून आता आपण निघू त्र्यंबकेश्वरला. महादेवाच्या कृपेने आजचा प्रवास सर्व चांगला होते, व्हिडिओज वगैरे चांगले होते. आणि जे मी तुम्हाला सांगितलं ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी जे आपलं त्र्यंबकेश्वर आहे त्याची पूर्ण माहिती मित्रांनो मी एका रील मध्ये सुद्धा दाखवणार आहे. तर तुम्ही जाऊन इंस्टाग्रामला फॉलो करा आणि ज्यांना मोटो ब्लॉग वगैरे आवडतात त्यांनी तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब केलंच असेल. तर पाहू शकता मित्रांनो पुढे त्र्यंबकेश्वर 19 किलोमीटर आहे आता. तर इथून फक्त 19 किलोमीटर जायचं आपल्याला
आणि मित्रांनो सकाळचा प्रवास करणं खूप गरजेचं आहे. आयुष्यात एवढी थंड थंड हवा लागते ना, भारी वाटतं. जेवढे आपले 12 ज्योतिर्लिंग आहेत त्यांचं प्रत्येकाचं काही ना काही महत्व आहे. तर आता आपण ज्या ठिकाणी चालू आहे त्र्यंबकेश्वर, तिथलं पण एक महत्व आहे मित्रांनो. असं मानलं जातं की त्या त्र्यंबकेश्वरला गेल्यानंतर त्या शिवलिंगाजवळ आपण जर काही मागितलं, आपली इच्छा किंवा आपली मनोकामना, तर तो पूर्ण होतो मित्रांनो, असं मान्यता आहे. त्र्यंबकेश्वर वरून मी विचार करतोय की स्वामींचं सुद्धा एक मठ आहे तिथे, तिकडे जायला भेटलं तर आपण तिकडे पण जाऊया. कारण की दुपारी ऊन भरपूर असेल, तर मला तर बेस्ट वाटतंय त्र्यंबकेश्वरवरनं स्वामींच्या मठात जाऊन थोडी विश्रांती घ्यावी. तर मित्रांनो ज्यांना कोणाला मुंबईवरनं इकडे नाशिकला त्र्यंबकेश्वर साठी जर पिकनिक किंवा एक दिवसासाठी दर्शन करायचं असेल तर त्यांच्यासाठी बेस्ट आहे वन डे रिटर्न. तो खूप भारी आहे मित्रांनो, तुम्ही करू शकता. आणि जास्त करून जेवढं मला माहिती आहे अंधेरी कांदिवली त्या साईडनं मित्रांनो जास्त बसेस असतात, तर तुम्ही प्रयत्न करा डायरेक्ट बसने वगैरे यायचा. तर तुमच्याकडे गाडी असेल तर मित्रांनो बेस्ट आहे, तुम्ही तुमच्या मित्रांसोबत पिकनिक करायला येऊ शकता इथे. म्हणजे रायडिंग वगैरे करत करत येऊ शकता इथे, दर्शन घेऊन जाऊ शकता. आपल्याला 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन तर करायचं आहे मित्रांनो. पहिलं तर माझं झालं मित्रांनो आपलं भीमाशंकर जे पुण्या साईडला आहे, तर तिकडे मी जाऊन आले. त्याचा सुद्धा ब्लॉग तुम्हाला इथे वरती दिसेल, आय बटन मध्ये मी टाकेल, ते सुद्धा जाऊन बघा तुम्ही. आणि त्या अंजनेरीला गेल्यावर मित्रांनो थोडंसं आपल्याला ट्रेकिंग करायचे, तर आज तर पॉसिबल नाही तिथे ट्रेकिंग करायला. तर त्याच्यामुळे आपण काय करू, आज आपण तिकडे दर्शन घेऊ पहिली त्र्यंबकेश्वरला. तिकडून जे स्वामींचं मठ आहे मित्रांनो तिकडे सुद्धा जाऊया. आणि अजून एक स्वामींचं मठ मला मित्रांनो माझ्या जवळच्या व्यक्तीने सजेस्ट केलं, तर तिकडे सुद्धा जाण्याचा मी प्रयत्न करेल. आणि ते सुद्धा मठ खूप छान आहे मित्रांनो. तर जशी स्वामींची इच्छा. तर मित्रांनो आता इथून फक्त 10 मिनिटाच्या अंतरावरतीच मंदिर आहे आपलं, तर आपण तिकडे जाऊया. आता प्रवास चांगला झालाय. जेव्हा मित्रांनो अशा रस्त्यांमध्ये पण तुम्हाला अनुभव घेतले पाहिजेत. आणि जिथे पाणी असेल तिथे गाडी पळवायची हिंमत करूच नका, कारण गाडी स्लिप होण्याचे चान्सेस भरपूर असतात. गाडी कंट्रोल पण करता आली पाहिजे जर तुम्ही पळवत आहे. मी तर बोललो अशा ठिकाणी जास्त गाडी पळवूच नका. हे बघा त्र्यंबकेश्वर मित्रांनो 3 किलोमीटर. आई शपथ, आलो महादेवा आलो. 3 किलोमीटर आहे फक्त. तर मित्रांनो समोरचं पाहू शकता ब्रह्मगिरी पर्वत. आपल्याला तिकडेच जायचं, त्याच्यात पायथ्याशी आपलं मित्रांनो त्र्यंबकेश्वर मंदिर आहे. अरे माझी काय चुकी नाही बघ, बघ बघ बघ. बापरे काय रोड आहे यार, धडाम पूर्ण झोपच उडाली यार. मागच्या माझी कशी वाट लागते गाडी चालवताना, हँडल करायला लागते बाबा. तुझी काय वाट लागते रे? काय बोल ना, नाही बोल. आता तू मागं बसला, बोल काय होतं तुला, बोल. अरे बाबा मागं बसला, बोल ना. तुला तेच विचारतं काय वाटतंय, मगच पासून विचारलं काय वाटतं, मागच्याला माहिती बा. अरे तुला विचारतो मागं बसला, बोल ना. दर चालव गाडी, दर चालव, मग बसू दे ना माग. मुंबई 184 मित्रांनो, घोटी 37 डहाणू 120, त्र्यंबकेश्वर जवळ. बाजूला बजरंगबलीचं मंदिर आहे. जय बजरंगबली, जय बजरंगबली. पाटणकर चौक, परशुराम मंदिराकडे जाण्याचा मार्ग, इकडे सुद्धा जाणार आहोत आपण. तर पाहू शकता अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ मित्रांनो, इकडे सुद्धा जायचं आपल्याला. हा इथे सुद्धा जायचं आपल्याला, तर हे बघून ठेवा मित्रांनो आताच. तर चला जाऊया. तर मित्रांनो पाहू शकता श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये आलेल्या भाविकांचे हार्दिक स्वागत मित्रांनो. तर चला आपलं स्वागत तर झालंय, आपण जाऊया सरळ आता पुढे. तर मित्रांनो आतमध्ये एंट्री तर केलंय आपण, तर मजा तर भरपूर येणार आहे दर्शन घेण्यासाठी. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर मंदिर, चला पुढे. ओ स्वामी पॅलेस, खूप छान मित्रांनो. तर इथून जाऊया आतमध्ये. आता एंट्री मारली इथून, चला जाऊया आतमध्ये. तर मित्रांनो आता आपण जाऊया हळूहळू आतमध्ये. तर मित्रांनो इकडे गाडी पार्क वगैरे करू नका, ते बोलतो स्कॅम वगैरे, म्हणजे पालिकेच्या गाड्या आल्या तर उचलून घेऊन जाऊ शकतात. तर इकडे कुठे पार्किंग आहे आपण बघू आतमध्ये. दादा पार्किंग कुठे इथं? पावती पार्क, ओके 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 चालेल, धन्यवाद. तर इकडे आपण मित्रांनो गाडी पार्क करू आपली. तर मित्रांनो आपल्या गाडीचे 50 रुपये पार्किंग बोलतात ते,
पण ठीक आहे, गाडी पार्क होते आपल्याला ते महत्त्वाचं आहे. तर गाडी पार्क करू इथे, चला. तर मित्रांनो इकडे गाडी पार्क केली आपली आतमध्ये आणि इथून सरळ आता जाऊया आपण मंदिराजवळ. तर मित्रांनो तुम्हाला पार्किंग करायची असेल तर इकडे पार्किंगसाठी दोनच सुविधा आहेत. एक तर पे अँड पार्क जे पालिकेचे वगैरे आहेत आणि प्रायव्हेट पार्किंग सुद्धा आहेत त्या हॉटेलच्या वगैरे, तिकडे लावू शकता. पुढे नका लावू, कारण की पुढे लावलं तर पालिका वगैरे उचलू शकते तुमची गाडी. चरण सेवा चप्पल स्टँड, ते इकडून आपल्याला जायचं आहे पुढे. तर आपण चप्पल वगैरे आधी काढू, त्यानंतर पुढचा प्रवास दाखवतो. तर मित्रांनो आता आपण शूज काढले तिकडे आणि आता आपण सरळ चाललोय पुढे देवदर्शनासाठी आणि पुढे जाऊन फुल वगैरे पण घेऊया आपण आणि पुढचा प्रवास तुम्हाला दाखवणार आहे कसं होणार आहे दर्शन वगैरे. तर लास्टपर्यंत बनवून राहा, मजा येते. वातावरण एकदम थंड थंड इकडे आणि जास्त ऊन पण नाही आहे, कारण म्हणून आपण सकाळी निघालो जेणेकरून जास्त ऊन ना लागावं. तर पुढे जाऊया, चला. तर मित्रांनो आता आपण गंध लावलाय आणि खूप सुंदर वाटतंय. तर मित्रांनो आता आपण आतमध्ये व्हायला एक टोपली घेतली, आता आपण आतमध्ये ही घेऊन जाऊया आणि दर्शन पण घेऊया, चला. तर मित्रांनो इकडे पाहू शकता त्र्यंबकेश्वर उत्तर महाद्वार. इकडे पैसे देऊन तुम्ही आतमध्ये डायरेक्ट जाऊ शकता, पण आपण डायरेक्ट त्या साईडने जाणार आहोत जिथून सर्व लाईनीच जातात. तर मित्रांनो सुरुवातीलाच एंट्रीला इकडे पाहू शकता आपले छत्रपती शिवाजी महाराज आणि इकडून आपल्याला आतमध्ये जायचं दर्शनासाठी. तर आपण दर्शन घेऊया आतमध्ये जाऊन आता. तर चला पुढे जाऊया आणि तिकडे तुम्ही पैसे देऊन पण आतमध्ये जाऊ शकता, 200 रुपये डायरेक्ट एंट्री आतमध्ये. पण आपण लाईनीत दर्शनाच्या लाईनीमध्ये जातोय, असं काय नाही, मी बोलत नाही की पे अँड दर्शन करू नका, करू शकता तर तुम्हाला घाई असेल आणि जर लवकर जायचं असेल तर तुम्ही करू शकता आणि जर तुमच्याकडे वेळ आहे तर तुम्ही हे करा, असं काय जबरदस्ती वगैरे काय नाही. तर माझं फक्त सांगायचं काम आहे. तर आपण पुढे जाऊ, चला. तर आतमध्ये जाऊया आता, दर्शन घेऊया. आतमध्ये किती गर्दी आहे किती नाही आपल्याला नाही माहिती, चला. तर मित्रांनो इकडे आता सध्या तरी गर्दी नाही दिसत आहे, पण पुढे गेल्यावरतीच कळेल आपल्याला गर्दी आहे की नाही. जे की सोमवारी वगैरे आलात तर गर्दी तुम्हाला दिसेल इकडे भरपूर. आता जास्त नाही, पुढे गेल्यावरतीच आपल्याला कळेल की गर्दी नक्की किती आणि किती नाही. तर चला. तर मित्रांनो आतमध्ये तर तुम्हाला दर्शन देता येणार नाही मला, कारण की आतमध्ये व्हिडिओ अलाउड नाही आहे. इकडेच दर्शन घेऊ शकता तुम्ही, कारण की इकडे स्क्रीनवरती सर्वांना दर्शन घ्यायचं चान्स भेटतो. आतमध्ये जाऊन व्हिडिओ अलाउडच नाही आहे बिलकुल. तर आपण इकडून दर्शन घेऊया, चला. तर मित्रांनो आता आतमध्ये आलो आपण, फास्टच आलेला आहे, एवढा पण स्लो नाही. पण आतमध्ये जाऊन आता डायरेक्ट दर्शन होईल आपलं. आणि पहिल्यांदा असं झालं की कंटाळलेलो नाही आहे मी पूर्ण जोशमध्ये अजूनपर्यंत. याच्या कधी मी ब्लॉगमध्ये कंटाळून जातो, तरी पण अजून आहे ना, चला. तर मित्रांनो मंदिरामध्ये आल्यानंतर आपल्याला मंदिराच्या आतमध्ये आल्यानंतर गोड फोटो आलेत, ते बघूनच मी अजून खुश झालोय. तर देव असेच गोंड स्माईल सगळ्यांच्या चेहऱ्यावरती ठेवू आणि जाऊया पुढे, चला. मित्रांनो आता प्रवेशद्वाराजवळ पोहोचले आपण आणि आतमध्ये जाऊया आता. तर मित्रांनो आता प्रवेशद्वाराच्या समोरच आलो आपण. मंदिराच्या बाहेर निघून मग जे काय असेल ती माहिती देईल तुम्हाला. तर मित्रांनो आता आपण आतमधून जाऊन दर्शन करून आलेलो आहोत. दर्शन खूप सुंदर झालेलं आहे आणि मला वाटलं व्हिडिओ काही काढायला भेटणार नाही, पण देवाच्या कृपेने आपल्याला थोडेफार व्हिडिओ तरी काढायला भेटले आणि तिथे पटपट दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो आहे, कारण की आपल्याला पुढे पण जायचं. आणि मित्रांनो ज्या प्रकारे मला माझे मित्र घाबरत होते, खूप लाईन असेल, खूप गर्दी असेल, तर माझं नशीब एवढं चांगलं आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये जेव्हा पण मी दर्शनाला जातो खूप कमी लाईन असते आणि आरामात दर्शन होतं माझं. म्हणजे पुढे असं जातं ते देवाची कृपा. पण पुढे जाऊया आता, दुसरं पण दर्शन वगैरे घेऊ, चला.
तर मित्रांनो बाजूने मंदिर पाहू शकता तुम्ही, किती सुंदर आहे मित्रांनो. आतमध्ये तर आहेच सुंदर, पण बाजूने पण तुम्ही पाहू शकता, खूप सुंदर वाटतं हे मंदिर. तर नक्की या तुम्ही इकडे, आणि आजूबाजूचा पण परिसर दाखवतो तुम्हाला इथे. आणि आज लवकर दर्शन झालं मित्रांनो, थोडी गर्दी असते प्रत्येक वेळेस, पण आज शांततेत दर्शन झालं आपलं. आणि दर्शन तर एवढं भारी झालं ना, काय सांगायचं मला, खूप सुंदर दर्शन झालं आहे. तर आता आपण थोडं शांत बसू इकडे, त्याच्यानंतर पुढची व्हिडिओ वगैरे बनवू आणि पुढच्या दर्शनाला जाऊ. चला. तर नमस्कार मित्रांनो, आपण आता ज्या मंदिरामध्ये आलो आहे, त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये. या मंदिराचा इतिहास तुम्हाला माहिती आहे का? तर नाही माहिती तर मी थोडक्यात तुम्हाला इतिहास पण सांगेल आणि मंदिराबद्दल थोडीशी माहिती सुद्धा देईल. तर मित्रांनो, हे मंदिर तुम्ही बघत असाल, हे मंदिर पूर्णपणे काळ्या दगडांनी बनवलेलं आहे. आणि या मंदिराचं स्ट्रक्चर इतका सुंदर आहे मित्रांनो. वरती एक कळस आणि तिथे भगवा झेंडा आपला खूप सुंदर वाटतो. आणि या मंदिरामध्ये कोरीव काम पण एकदम सुंदरपणे केलेलं आहे. तर तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये दिसलंच असेल. तर आता या मंदिराचा खरा इतिहास मी तुम्हाला सांगतो मित्रांनो. ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याजवळ राहणारा एक ऋषी, गौतम ऋषी, तर बाकीच्या ऋषींनी मिळून त्यांच्यावरती एक आरोप टाकला होता गौ हत्येचा. तर त्याचं प्रायश्चित्त म्हणून त्यांना इथे गंगा गोदावरी प्रकट करायची होती. मग त्यासाठी गौतम ऋषीने लगेच इथे शिवलिंगाची स्थापना केली आणि महादेवाची प्रार्थना करायला सुरुवात केली. तर मित्रांनो, त्याच्यानंतर महादेव त्यांना प्रसन्न झाले आणि त्यांना वरदान विचारले की तुम्हाला काय वरदान हवे आहे. तर गौतम ऋषींनी वरदान मागितले की त्यांना इथे गंगा गोदावरी हवी आहे. तर मित्रांनो, महादेवाने त्यांची इच्छा पूर्ण केली, पण त्यामध्ये सुद्धा एक अट होती की गंगा गोदावरी इथे येईल, पण इथे आपले महादेव सुद्धा पाहिजे. तर त्र्यंबकेश्वर या रूपात आपले महादेव इथे विराजमान झालेत मित्रांनो. तर असा हा इतिहास आहे आपल्या त्र्यंबकेश्वरच्या मंदिराचा. तर मित्रांनो, नक्की तुम्हाला समजला असेल हा इतिहास. आपल्याला फिरून फिरून मित्रांनो 1 तास झाले इथे आपण थांबलो होतो, कारण की बाकी शॉर्ट्स व्हिडिओ वगैरे पण बनवायचे होते. तर त्यासाठी मित्रांनो थांबलेलं. आणि मित्रांनो, याच्यावरती कोरीव काम एकदम सुंदर प्रकारे केलं. मी तुम्हाला जवळून दाखवतो. तेव्हा मित्रांनो, याच्यावरती मित्रांनो तुम्ही कोरीव काम बघाल मित्रांनो, खूप सुंदर प्रकारे केलेलं आहे. आणि ते आजूबाजूला आपल्या देवतांचे सुद्धा छायाचित्र आहेत. ते बाहेर इतकं गरम होतं मित्रांनो, पण तुम्हाला तरी पण मी दाखवतो जसं मला पॉसिबल होईल तसं, कारण गरमी तर खूप आहे मित्रांनो बाहेर. आणि इथे बाजूलाच एक तळंसुद्धा आहे मित्रांनो, तर ते तळंसुद्धा नक्की बघा इथे. आणि या मंदिराला भेट द्या, माझी तर खूप इच्छा आहे मित्रांनो, कारण खूप सुंदर मंदिर आहे. आणि मी सांगितले बोलल्यावरती तुम्हाला माहीतच असेल मित्रांनो, मी अशी मंदिरं शोधून आणतो मित्रांनो, जिथे गेल्यानंतर तुम्हाला प्रसन्नच वाटेल. प्रत्येक मंदिरामध्ये प्रसन्नच वाटतं, पण एक मी विशेष घेऊन येतो तुमच्यासाठी. आणि मित्रांनो, इथे एक शिवलिंग आहे बाहेर सुद्धा, जे आतमध्ये जे शिवलिंग आहे त्याची प्रतिकृती आहे, तुम्हाला मी दाखवतो. इथे जवळच आहे समोर, सेम ज्या आतमध्ये आपल्या महादेवाची पिंड आहे, जी शिवलिंग आहे आतमध्ये सेम त्याची प्रतिकृती मित्रांनो ही तुम्हाला जवळून दाखवतो मी. हे बघा, ही सेम प्रतिकृती आहे मित्रांनो. हे बघा, तुम्हाला जवळून दाखवतो. हे बघा, ब्रह्मा विष्णू महेश मित्रांनो 3 असं आहे. आणि सेम आतमध्ये आहे सेम शिवलिंग, तेच बाहेर सुद्धा आहे मित्रांनो, तर पाहून घ्या. तर चला आपण पुढे निघू. हे आहे बाकीचं मंदिर, पाहू शकता तुम्ही. आणि आय थिंक इथून VIP एंट्रीवाले इथून जातात मित्रांनो, तर आपण त्या साईडला सुद्धा जाणार आहोत. आणि या मंदिराला बघितल्यानंतर मित्रांनो एकदम प्रसन्न वाटतं.
कारण की काही माझ्या जवळची लोक इथे आले होती, त्यांनी मला सांगितलं होतं मंदिर खूपच सुंदर आहे, पण आज डोळ्यांनी बघितल्यानंतर खरंच कळालं की किती सुंदर आहे। तर मित्रांनो खूप सुंदर वाटतं हे मंदिर, पाहू शकता। आता गर्दी वाढलेली आहे, पण आपलं दर्शन झालंय, तर आपण थोडा वेळ आपण आराम करू आणि त्याच्यानंतर पुढच्या प्रवासाला सुरुवात करू। मित्रांनो मला तर खूप प्रसन्न वाटलं मित्रांनो इथे आल्यानंतर, तुम्ही पण नक्की एकदा व्हिजिट करा इथे। आणि आता आपण थोडं जाऊया, कारण की खालती भरपूर मित्रांनो भासते पाहायला एकदम। तर चला आपण निघूया। तर मित्रांनो इकडे गणपती बाप्पा सुद्धा आहेत या मंदिराच्या बाजूला, तुम्हाला दाखवतो मी। खूप सुंदर आहे मित्रांनो, हे सुद्धा पाहू शकता आणि आशीर्वाद घ्या तुम्ही सुद्धा मित्रांनो। तर बाकी पूर्ण मंदिर तुम्ही बाजूने बघाल तर मित्रांनो खूपच सुंदर आहे, आणि बघायला पण आणि आतमध्ये आल्यावरती दर्शन घेतल्यावरती पण खूप सुंदर वाटतं। आणि बाजूने हे असं दिसतं मंदिर मित्रांनो, खूप छान। तर मित्रांनो इथून आता बाहेर आलोय आपण, आणि ते आजूबाजूला दुकानं आहेत, आपण इथून प्रसाद वगैरे पण घेऊन जाणार आहोत। पण आता मोबाईलमध्ये चार्जिंग कमी असल्यामुळे चार्जर लावते, मग प्रसाद वगैरे घेऊन डायरेक्ट आपण गाडीपाशी भेटू। तर मित्रांनो आता आपण दर्शन वगैरे घेऊन आलोय, आता आपली बाईक काढू आणि त्याच्यानंतर निघूया। आणि माउंट वगैरे नाही लावते कारण की उशीर होईल आपल्याला, आणि ऊन तर इतकं मित्रांनो गरमीने ना डोकं एकदम खराब झालंय। तर आता आपण जाऊया आणि नॉर्मल रस्त्याचा व्ह्यू बघायला भेटेल तुम्हाला, कारण की जो येताना रस्ता होता तो जातानाच रस्ता असेल। तर आता आपण माउंट नाही लावणार कारण मोबाईल पण खूप हिट करतोय आपला। तर स्वामींचं गुरुपीठ आहे मित्रांनो, जे येताना तुम्हाला मी दाखवलं होतं, आपण तिथे जाऊ मस्तपैकी दर्शन घेऊया, तिथला व्ह्यू सुद्धा दाखवतो मी तुम्हाला, आणि तिथून पुढे मग प्रयत्न करू की मोटो ब्लॉग करायचा। चला तर मित्रांनो फायनली आपण आलोय। गरमी इतकी डेंजर आहे बाबा, काय सांगू तुम्हाला। आता गाडी पार्क केली इथे आणि जाऊ आता दर्शन घ्यायला, चला। तर मित्रांनो इथे लिहिलंय मंदिर व परिसरात फोटो काढण्यास सक्त मनाई आहे। जर जमलं तर मी तुम्हाला आतमध्ये दाखवेल, जर फोटो व्हिडिओ काढायला भेटले तर, नाही तर बाकी आम्ही दर्शन करून जाऊ, आणि मग तुम्ही पण यानंतर दर्शन करायला। तर चला आपण पुढे जाऊ, चला। तर मित्रांनो खालून पायऱ्या चढत चढतच वर यायचे। आता आम्ही चप्पल काढली खाली, म्हणजे शूज काढलेत खाली, आता वर चाललोय, वरती जाऊया दर्शन घेऊया। सुंदर प्लेस एकदम, बघू वरती आपण जाऊ, चला। मित्रांनो इथं पाणी सुद्धा आहे, आणि पाण्यात पाय ठेवून मजा यायचा। तर मित्रांनो आपलं दर्शन वगैरे झालं आहे, आणि खरंच मित्रांनो इथे नक्की एकदा, एवढं भारी वाटतं ना, आतमध्ये शांतता आहे एकदम। स्वामींना बघितल्यानंतर तर वेगळीच एनर्जी येते, पॉझिटिव्ह एनर्जी। तर मित्रांनो या तुम्ही पण नक्की इथे व्हिजिट करा। आतमध्ये जास्त तर शूट करायला भेटलं नाही, पण तुम्हाला माहिती माझ्या अंगात थोडी तरी मस्ती आहे शूट करायची। तर शूट वगैरे झालं आहे, तर आता आम्ही जातो गाडीपाशी, गाडी आपण काढू, आणि पुढचा प्रवास मला वाटतं का आता डायरेक्ट घरी जाऊया आपण, कुठे फिरणार वगैरे तर नाही, तर डायरेक्ट आपण घरी जाऊ आता, आणि गाडीपाशी जाऊन ब्लॉग एंड करू, चला। तर मित्रांनो आता आपण गाडीजवळ पोहोचलो आहे आपल्या, आणि आता वरती जाऊन आलो आहे आपण, दर्शन वगैरे घेऊन आलो आहे। तर मित्रांनो तुम्हाला कसं वाटलं आजचा दिवस आणि आजचा ब्लॉग? मला तर खूप भारी वाटलं मित्रांनो, कारण की त्र्यंबकेश्वर
म्हणजे एक माझी एक इच्छा होती तिथे जाण्याची आणि तिथून आम्ही विचार केला होता की स्वामींच्या मठात जायचं. हे तर आम्हाला एक ह्याच्या फ्रेंडने पण सजेस्ट केलं होतं, एक माझ्या फ्रेंडने पण सजेस्ट केलं. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. उन्हामुळे माझे डोळे इकडे तिकडे जातात, बाकी काय नाही. तर आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो. आणि हर हर महादेव कमेंट करायला विसरू नका. आणि जाऊन इंस्टाग्रामला पण फॉलो करा, तिथे पण रील भरपूर येणार आहेत. आता थांबायचं नाही आपल्याला, तर नक्की बघा लास्टपर्यंत. चला आता आपण घरी जाऊया. हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ, गणपती बाप्पा मोरया, जय महाराष्ट्र. चला.